हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आम्ही चाललो आहे चिरनेरला दर्शनासाठी. तर चला बघूया दिवस कसा जातो. उद्या माझी एक्झाम आहे. ऑलमोस्ट मला सगळंच झालं आहे. फक्त रिव्हिजनसाठी मी बुक्स घेतलेत कारमध्ये. आता मी थोडंसं रिव्हिजन करते. मॅथ्स आणि इंग्लिशचा पेपर आहे झालं आहे, पण मी सायन्सचं रिव्हिजन करते. हे बघा, अशा प्रकारे एक सुप्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे चिरनेरला. बेसिकली आम्ही आता पोचलेलो आहोत आणि आता एंट्री होते आतमध्ये. तर आता इथे गणपतीला हार घालत आहे. खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे. तर हा इकडचं दुसरा मंदिर आहे. हे बघा गाईज, मंदिर आहे खूप किती सुंदर आहे. खाली जाऊन घे जा. गाईज मी कॅप्चर नाही केलं, बट वरून आहे ना एक फ्लावर इथे खाली पडला. आम्ही जेव्हा दर्शन घेत होतो गणपती बाप्पाचं तेव्हा. शिवाजी महाराज गाईज. वाव, हे कोण? शिर्डीचे साईबाबा आहेत गाईज. हो, साईबाबा आहेत. हे स्वामी अक्कलकोटचे. आणि हे कोण आहे? गजानन महाराज आहेत काही. श्री बजरंगबली की जय. हे बघा, हे कोण आहेत? महाकाल. आणि हे सेवालाल. खूप सुंदर मंदिर आहे हा. आय जस्ट लव्ह इट. ग्रह कोण? शनिदेव. आता आम्ही आलो नाश्ता करायला. आता मी डिसाईड करतोय काय मागवायचं. मी सँडविच सँडविच पण आलेली शॉपिंग करायला. आम्ही शॉपिंग करतोय. नाश्ता झाला आमचा आणि सगळं इथे कॉस्मेटिक्सचं सगळं, हेअर एक्सेसरीज, ज्वेलरी वगैरे सगळं आहे. लाबू. परत गाडीत घेऊन बसलोय. पप्पा असं थोडे त्यांच्या कपड्यांची शॉपिंग करतायत आणि मग नंतर आम्ही निघतो. तर आता आम्ही चाललो झुडिओमध्ये पप्पाचे पैसे संपवायला. झुडिओ. हां हां, चला आता आम्ही शॉपिंग. सगळे कपडे आहे. Judy gets you.
शॉपिंग करून झाली. आम्ही इतकी शॉपिंग केली आहे ना. तर आता आम्ही चाललो परत घरी. मग नंतर मला ट्युशन वगैरे आहे. तर बघू फर्दर काय होतं ते. गाईज आत्ता तर मी घरीच आहे. मी 1:30ला घरी आली आणि 1:30चा माझा ट्युशन होता. इमिजिएटली घरी आल्या मी चेंज वगैरे केलं, रेडी वगैरे झाली ट्युशनसाठी, बॅकपॅक करून डायरेक्ट गेली आणि आल्या परत अभ्यासाला बसली. कारण की उद्या मॅथ्सचा पेपर आहे. ऑलमोस्ट झाला आहे, फक्त थोडा रिव्हिजन बाकी होते, तो पण झाला आहे. तर आता मी झाली आहे बोर अभ्यास करून. खूप वेळापासून अभ्यास करते मी. तर आत्ता मी काढत आहे रांगोळी. लेट्स सी कशी होते. आता मी बघते, ट्राय करते रांगोळी काढायला. मला येते चांगली रांगोळी काढते. तर बघूया आता एंड रिझल्ट कसा होतो. चालू तर केला मी काढायला रांगोळी. बघूया. हे बघा, काही अशा प्रकारे मी डिझाईन काढायचा प्रयत्न करेन. बघूया कशी होईल आता. गाईज तर हा बघा, हा आहे फायनल रिझल्ट. मी तर माझा बेस्ट दिला आहे. तुम्हाला ही रंगोली कशी वाटली मला नक्की सांगा. आता अर्धा तास माझा रांगोळीमध्येच गेला आहे. तर आता मी परत अभ्यासाला बसते. मी 5 लेसन झालं मॅथ्समध्ये. तिसऱ्यांदा आता सॉल्विंग चालू करणार आहे. 5च्या 5 लेसन. त्यात काही 15च्या वरती प्रॅक्टिसर असतील. तर आता मी तिसऱ्यांदा परत रिव्हिजन चालू करते. भाई एक्झामच्या इथे कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आता फर्स्ट लेसन रॅशनल अँड इररॅशनल तिकडचं सगळं झालं आहे माझं, बट स्टील प्रॅक्टिस. परत सेकंड लेसन आहे, थर्ड इंडायसिस अँड क्यूब रूट. त्याच्यातला हा प्रॅक्टिस सेटचा मला थोडा रिव्हिजन करायचा आहे. फोर्थ लेसन तर झालं आहे, फक्त ह्या चावची असतो म्हणून मी एका बेडरूममध्येच बसली आहे मध्ये अभ्यासाला. लास्ट प्रॅक्टिस. बस 5 लेसन झाले. त्यातलं 3 वेळाचा रिव्हिजन झालं आहे, बट ज्याच्यामध्ये मला डाऊट होते ते मी आज क्लिअर केले आणि मग परत त्याचं आता रिव्हिजन करेन.